आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। वसतिगृह प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती। प्रवेशासाठी आता कोणतीही वयोमर्यादा नाही। मंत्री अशोक उईकेंची घोषणा। छत्रपती संभाजीनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत एमआयएम आणि सत्ताधारी नगरसेवकांचा गोंधळ। नगरसेवकांचे विषय चर्चेला येऊ देत नसल्याचा एमआयएम नगरसेवकांचा आरोप। मंत्री संजय राठोड, माजी मंत्री दीपक केसरकर आणि समाधान सरवणकरांच्या अतिक्रमणावर मुंबई पालिकेचा हातोडा। प्रभादेवीच्या उच्चभ्रू इमारतीत पालिकेची कारवाई। खासदार संजय राऊतांनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट। राहुल गांधींनी मोदी शहांना खूप मागे टाकलंय। राऊतांची एक्सवर पोस्ट। मुंबईतील आमदारांच्या कामगिरीबाबत प्रजा फाउंडेशनचा अहवाल समोर। काँग्रेसचे आमदार पहिल्या 3 क्रमांकांवर। आमदार अमीन पटेल पहिल्या स्थानी। मराठी सक्तीच्या वादानंतर परप्रांतीयाचा व्हिडिओ व्हायरल। रेल्वेत मराठी व्यक्तींना सेवा देऊ नका, परप्रांतीय नागरिकांचं आवाहन। वयाच्या अटीला स्थगिती दिल्यानंतरही मांजरीत आदिवासी विद्यार्थी उपोषणावर ठाम आहेत। दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनी या आंदोलक विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला। जीव गेला तरी मागे हटणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी सुळेंशी बोलताना स्पष्ट केली आहे। त्यानंतर वंचितचे नेते सुजात आंबेडकरांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे। राज्यातील वसतिगृहांमध्ये योग्य सुविधा दिल्या पाहिजेत अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली आहे। आता खासदार सुप्रिया सुळेंनी न्यूज 18 मराठीशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे। इतकं असंवेदनशील सरकार पाहिलं नसल्याची टीका त्यांनी केली आहे। सरकारनं चर्चेतून मार्ग काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। तर वयाच्या अटीबाबत विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती, ती मागणी मान्य केल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी म्हटलंय। 2 दिवसापूर्वी रोहित दादाही तिकडे जाऊन आले आणि आता मनाली माझ्या सहकारी त्या मुलांबरोबरच आहेत। मनाली बिलारे माझ्या सहकारी आहेत, त्या तिथे आहेत, मुलांबरोबरच आहेत आणि त्या त्यांची समजूत करायचा प्रयत्न करतायत की कुठल्याही टोकाचं पाऊल आता कोणी घ्यायचं नाही आणि आपल्याला सरकारनी आजच्या बरोबर आपण चर्चा ठेवली पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे। सरकार कुणासाठी आहे आणि आपल्या मुलांसाठी करायचं नाही तर कुणासाठी करायचं मला सांगा ना। म्हणजे दरवेळेस आपल्या मुलांनी रस्त्यावर उतरायचं, टोकाची भूमिका घ्यायची, कुठलं राज्य मला सांगा। इतका असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं आणि अपेक्षा लोकांनी एवढं मोठं मॅन्डेट दिलंय। आता कसं मिळालं, आता पक्ष कसे फोडले, मला ह्याच्यात आज जायचं नाही, तो विषय नाही आज। पण 200 आमदारांचं सरकार असताना एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्र सरकारने तुम्हाला दिलंय, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, मग अडचण कुठे आहे? हा, सुप्रियाताई, तुमचा हाच मुद्दा घेऊन स्वतः या ठिकाणी जे आदिवासी मंत्री आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडे मी जाणार आहे। थोडंसं थांबा। अशोक उईके सर, आपण ऐकलेलं आहे सुप्रियाताई काय म्हणतात, आडमुठी भूमिका का घेताय, फक्त तुम्ही एक मागणी मान्य केली आहे, इतरही मागण्या मान्य करा, त्यांच्याशी बोला असं त्या म्हणतायत, तुमचं काय म्हणणं आहे? ताई, आमच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश जे अट होती, म्हणजे 30 वर्षापर्यंत प्रवेश घेण्याची अट होती, ती आपण शिथिल करून कुठली आता मर्यादा ठेवलेली नाही। अशोक उईके सर, माझ्यासोबत सुप्रियाताई सुद्धा आहेत। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एक फक्त शिथिलता दिलेली आहे वयाच्या मर्यादेमध्ये, बाकीच्या मागण्या तुम्ही मान्य का करत नाही असं विद्यार्थी म्हणतायत। ताई, आमचा विषय कसा आहे, त्यांची प्राधान्याने मागणी होती वयाची अट शिथिल करा प्रवेशाची, बाकी काहीच नाही। बाकी तर जोडले त्यांनी, पण विशेष ज्या बाकीच्या मागण्या जोडलेल्या आहे। अशोक भाऊ, माझी विनंती राहील अशोक भाऊंना की तुम्ही इतके संवेदनशील आहात, तुमच्या बोलण्यावरच मला जाणवतंय, तुम्ही कोणाला तरी पाठवा, मुलांना टेबलवर बसून तुम्ही समोरासमोर चर्चा करून मिटवून टाका। आमची विनंती, आमचं सहकार्य राहील तुम्हाला, पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्यावर उभं राहू, पण तुम्ही मार्ग काढा एवढीच विनंती आमची, अतिशय विनम्रपणे। अशोक उईके सर, बोलून घ्यावा, आपलीच मुलं आहेत ना।
अशोक उईके सर यांचा फोन कट झालेला आहे. सुप्रिया ताई, आता विरोधी पक्ष म्हणून तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल? आता माझी सहकारी, हा. मी आधी आपल्याला सांगितलं तसे माझी सहकारी मनाली भिलारे तिथे त्यांच्याच बरोबर बसली आहे. हा. माझी पुन्हा तुमच्या माध्यमातून मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की आपली लेकरं आहेत, आपली मुलं आहेत हो, तुम्ही का नाही आपल्या मुलांना ऐकून घेत? बोल त्यांना, कुणाला तरी सरकार एवढं चार्टर प्लेननी साधा एखादा कॅन्डिडेट घ्यायला, हे सरकारमधले लोक चार्टर प्लेन, मोदीजींनी सांगितलंय विमानं वापरू नका, हेलिकॉप्टर वापरू नका, तरी हे सरकारमधले मंत्री फिरत असतात. ते एखाद्याला काय तर तू डेक्कन क्वीन ना तर ती ट्रेन घे आणि जा पुण्याला आणि चर्चा कर ना, घे ना चार्टर अशा वेळेस. आपण दिल्लीमध्ये दाखवलंय, नेपाळमध्ये दाखवलंय, झारखंडमध्ये दाखवलंय की जेव्हा इकडचा विद्यार्थी आंदोलनावरती उठतो तेव्हा सरकारला त्यांच्याशी बसायला लागतं, बोलायला लागतं आणि आपल्या मागण्या ऐकायला लागतात. म्हणून जेव्हा सरकार सांगतं की कोणत्याही वसतिगृहातला राहणारा विद्यार्थी आंदोलन करणार नाही, आपण त्या सरकारचा GR उडून लावू आणि आपण इकडेच आंदोलन करू. पण मित्रांनो, त्यांनी मंजूर केलंय हे शाब्दिक येणं म्हणजे चॉकलेट आहे. जोपर्यंत GR येत नाही आणि जोपर्यंत कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या आंदोलनावरनं मागे हटायचं नाही म्हणजे नाही. आणि आपल्या या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत आहे. आपली ही शेवटची मागणी आहे की जिथे जिथे वसतिगृह आहेत तिथे तिथे सगळ्या चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या पाहिजेत. असे कितीतरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहेत, हॉस्टेल्स आहेत जिथे बेसिक साफसफाई होत नाही, जिकडे चांगला खायचा दर्जा मिळत नाही, जिकडे स्वतः एक मेस उपलब्ध नाहीये. एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. संजय राऊतांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. आज दिल्लीत 10 जनपद येथे राहुल गांधींशी त्यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय. महाराष्ट्र आणि देशभरातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्यांना भेटल्यावर खात्री पटते, मोदी शहा वगैरे यांनी खूप मागे टाकलेलं आहे अशी पोस्ट संजय राऊतांनी केलेली आहे. तर दिल्लीमध्ये संजय राऊत आणि राहुल गांधींची भेट झालेली आहे आणि त्याची पोस्ट, त्या संदर्भातली पोस्ट संजय राऊतांनी केलेली आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. मांजरीला आदिवासी विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनीने मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर आता राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडवण्याचं आवाहन केलेलं. सरकारनं संवेदनशीलतेनं हा मुद्दा मार्गी लावावा अशी मागणी यावेळी विश्वजित कदम यांनी केली आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्र्यांनी वयाची अट रद्द केल्यानंतरही विद्यार्थी इतर मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलन म्हणजे आमचं जे मुख्य आंदोलन होतं ते म्हणजे आमची जी 12,500 पदांची जी पद भरते त्याच्यावरती काहीतरी सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आणि जे गडचिरोली येथील विद्यार्थिनी आहेत त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीये. कारण 12,500 पदांची विशेष पदभरती होणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि जे आमचे उच्च शिक्षित तरुण आहेत, उच्च शिक्षित जे म्हणजे विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी ही 12,500 पदांची पदभरती होणं ही खूप महत्वाची आहे. अट रद्द केली नाही, त्यांनी फक्त शिथिलता केली नाही का, आणि आमच्या 17 मागण्या त्याच्यामधून तुम्ही एक करणार आणि आंदोलन मागे घ्यायला लावणार, आम्ही कसं काय घेऊ? ते आमचं 12,500चा पण मुद्दा आहे, तो मार्गी लावा, तेव्हा आम्ही काहीतरी विचार करू ना. तुम्ही साधं चर्चेला सुद्धा बोलवत नाही आम्हाला. आता आमच्या 25 तारखेला ग्रुप सीच्या एक्झाम आल्यात, बाकीचे समाजाची पोरं अभ्यास करताय लायब्ररीमध्ये बसून आणि आम्ही काय करतोय? आम्ही तर आंदोलन उपोषण करतोय. आमचा जो 5/8/2026 जो GR आला तो रद्द करावा आणि जो 14ला पण GR काढला तो पण रद्द करावा. जो 11चा GR आहे तो लागू करावा अशी आमची मागणी आहे. आणि गडचिरोली येथे जे आमच्या 3 बहिणींचा मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांना तात्काळ मदत करावी आणि आश्रमशाळा किंवा वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांचा विमा उतरवावा 10 कोटीचा.
आणि आदिवासीला कुठं टाकलंय म्हणजे एकदम पुणे शहराच्या बाहेर टाकले. म्हणजे त्यांचा संघर्ष म्हणजे त्यांनी आज कॉलेजला जायचं असेल, फर्ग्युसन कॉलेजला इथल्या विद्यार्थ्याला तर जायला 1 तास, यायला 1 तास, म्हणजे त्याचा संघर्ष फक्त संघर्षात चालू आहे. आमची मागणी आहे की ह्या ज्या मागण्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मंजूर करा. त्यांच्या शैक्षणिक सुविधा भत्ते असतील ते कुठंतरी तुम्ही नव्याने वाढ करा. त्यांच्या हॉस्टेल्स मध्यवर्ती भागात झाले पाहिजे. ही पेसा भरती तात्काळ झाली पाहिजे आणि जी काही बोगस पदं भरलेली ती रद्द करून 12,500ची पदं भरती झाली पाहिजे. नाही तर तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहील. कारण आमचे 3 सहकारी तुम्ही बघताय हॉस्पिटलमध्ये गेलेत, परंतु एकही अधिकारी असेल किंवा प्रशासनातील मंत्री असेल तर चर्चा करायला येत नाही. दरम्यान या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया. आदिवासी विभागातली रखडलेली पदभरती जाहीर करावी. 12,500 पदांची पदभरती करावी ही त्यांची मागणी आहे. त्यानंतर गडचिरोलीतील सर्पदंशानं मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत द्या. आदिवासी समाजातील मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट जी केली जाते ती रद्द करावी. शासकीय वसतिगृहांकडे सरकारनं लक्ष द्यावं. ती विद्यार्थिनी आमच्याच हॉस्टेलची वर्धेचीच विद्यार्थिनी आहे. आणि काल कसं झालेलं सर की संपूर्ण बाथरूमनी यांना लॉक लावून ठेवलेलं होतं. वॉशरूमला जायसाठी म्हणजे होतं नाही, वरती पण लॉक लावलं आणि खाली पण लॉक लावलं. आणि ज्या मागच्या साईडने जे बाथरूम आहे तिथे पण लॉक असल्या कारणाने आणि आम्ही बाहेर नव्हतं बसू शकत कारण का तिथे कॅमेरे लागून होते. तर त्या कारणाने नाही का मुलींनी पाणी कमी पिलं आणि ते म्हणजे वॉशरूम पोटामध्ये साठवून ठेवल्यासारखं म्हणजे त्यांच्या पोटामध्ये प्रॉब्लेम येऊन राहिले होते. तर सकाळी आम्ही त्यांना हॉस्पिटलला पाठवलं. हॉस्पिटलला पाठवल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट दिली, त्यांनी इंजेक्शन दिले. त्यानंतर मग परत आणल्यानंतर पुन्हा त्यांच्यासोबत हे सर्व घडत आहे.